या या आपले स्वागत आहे. काय झालं, दार उघडले नाही काय? उघडलं ना. अजून आलं नाही काय? येतील येतील. मंडळी अजून पण नाही आले. आपण आलेले आहोत ना. हो ना, हो ना. तुम्ही चांगले काढले सगळे शब्दार्थ. हा हा, काय तर आज दिवसभर तेच काम केलं. हो म्हणून आता काहीच नाही आपल्याकडे, कसं टाकायचं मला आता. नाही, आणि त्यांचं जे रेकॉर्डिंग आहे ना, ते मी शांतपणे ऐकलं, मग हा, कळतंय. नाही पण ते खूप त्यांचा आपसामध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं काही. ते कसं आहे, आपण जसं वर्गात चर्चा करतो ना, तशी ती हा. चर्चाच सगळी रेकॉर्ड झालेली आहे. हम्म. त्यामुळे मग त्यातनं बरोबर फायनल अर्थ शोधून काढणं हे हा, आपलं काम होते. आणि ते कुठल्या तरी पुस्तकातून शोधत होते ना, कुठल्या तरी पुस्तकामध्ये होतं ते. ते काय पुस्तक हा, होतं? रेफरन्स पुस्तक घेतलंय. हा, म्हणजे ते काहीतरी आहे एखादं त्याच्यामध्ये पुस्तक. हिंदी आणि त्या सगळ्याच भाषांमध्ये काहीतरी आहे. हो, पण तिथं ते सगळं ते शब्दार्थावर सगळं आहे त्यामध्ये. हा, वेगवेगळ्या 2 भाषा आहेत काहीतरी अजून. विद्याताई विचार, विद्या काय नाव तिचं? त्यांना विचार, उषाताई. हा उषाताईला विचार पाहिजे. हा हा, विचारा तुम्ही, तुमच्या हा. जरा आहेत त्या मध्ये. नाही, आमच्या ते समोर राहतात ना ताई. आम्ही कधी गेलो नाही एकमेकांकडे, पण समोर राहतात. हो का? हा. बरं, मग काय? काय म्हणतात या, विचारा मी म्हणतो या, पण मी जात पण नाही. नाही, ठीक आहे. नुसता नाही नाही. मेसेज जरी टाकून हा, की बुवा पुस्तक. हं. नाही, पुढे फोन करून केव्हा म्हणतो हा, पुस्तक काय. हे लावा ना तुमचं हे रीडिंग. करू का, सुरू करायचं? हो हो, तुमचं सुरू. हा. लक्ष्मीताई आल्यात ना, मला वाटतं. नाही, शुभांगी ताई विद्वांस आले. हा, शुभांगीताई आल्या, तेच म्हणजे आपल्याला लावूया ना. येस. माझं आता नाव पल्लवीच दिसतंय ना याच्यावर. हो, पल्लवी दिसते. हा, पल्लवी कारण आहे. मी आज. हा पल्लवी तामणकर दिसते. हा, तेच, कारण मी मोबाईल वरनं जॉईन झाले. हा हा, येस. मी आज बाहेर आहे जरा, म्हणजे आयपॅडच्या जवळ नाहीये. हा, नाही करेक्ट. हा, ओके. ठीक आहे. तर मी हे वाचतो, हा, हे दिसतंय का पण तुम्हाला, हे स्क्रीन दिसतोय? हो, दिसतंय ना. हो वाचता येतोय का? हो, येतंय की. हो, बारीक नाही ना खूप? हा. तर हा, हे नाही, येतंय. थोडी स्टोरी लिहिली मी त्यात आज सुरुवातीला, की हो, वाचा, शकुंतलेचे चालेल. खरे जैविक माता पिता ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका होते. हा तिच्या जन्मानंतर मेनका तिला मालिनी नदीच्या काठी अरण्यात सोडून निघून गेली, स्वर्गात निघून गेली. हं, बर. जंगलामध्ये हिंस्र पशूंपासून पक्ष्यांनी, शंकुत नावाच्या पक्ष्यांनी तिचे रक्षण केले. तिथून जात असताना ऋषी कण्वांना ती लहान बाळ म्हणून सापडली. कण्वांनी तिला आपल्या आश्रमात आणले आणि तिचे नाव शकुंतला ठेवले आणि तिचे स्वतःच्या मुलीप्रमाणे अत्यंत प्रेमाने पालनपोषण केले. यामुळेच तिला कण्वांची अर्थात काश्यपांची कन्या म्हटली जाते. पक्ष्यांनी केलेले रक्षण अप्सरा मेनका नवजात शकुंतलेला मालिनी नदीच्या तीरावर जंगलात सोडून स्वर्गात निघून गेली, तेव्हा त्या निर्जन वनामध्ये हिंस्र पाण्यापासून रक्षण करण्यासाठी शकुन पक्ष्यांनी, प्रामुख्याने गिधाड किंवा इतर रक्षक पक्षी, तिच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी आपल्या पंखांची सावली करून त्या बाळाचे रक्षण केले. कण्व ऋषींना झालेला साक्षात्कार म्हणजे जेव्हा कण्व ऋषी त्या भागातून चालले होते, तेव्हा त्याला पक्षाचा मोठा थवा एके ठिकाणी शांतपणे बसलेला दिसला. कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले असता त्या गराड्यामध्ये, पक्ष्यांच्या गराड्यामध्ये एक अतिशय सुंदर आणि तेजस्वी बाळ सुरक्षितपणे हसताना दिसले. पक्ष्यांनी तिचे रक्षण आणि पालनपोषण केले असल्यामुळे ऋषी कण्वांचे नामकरण शकुंतला असे केले. संस्कृतमध्ये शकुंतई ही लाती रक्षते इति शकुंतला असा त्याचा विग्रह होतो. पक्ष्यांद्वारे रक्षण केले गेले आहे ती असावं. राजा दुष्यंत हा प्राचीन भारतातील कुरु वंशातील एक अत्यंत पराक्रमी आणि प्रतापी राजा होता. हस्तिनापूरचा चक्रवर्ती सम्राट होता. हरणांचा पाठलाग करताना राजा दुष्यंत आपल्या रथातून एका अत्यंत वेगवान आणि सुंदर हरणाचा पाठलाग करत होता. हरणाचा पाठलाग करता करता तो त्याच्या सैन्याला मागे टाकून खूप पुढे निघून गेला. हरणांचा पाठलाग करत असताना राजा थेट ऋषी कण्वांच्या तपोवनाच्या
सीमेवर पोहोचला. तिथे आश्रमातील इथे ऋषिकुमारांनी राजाला थांबवले आणि सांगितले, हे राजा, आश्रमवासियांचे हरण आहे, त्यावर बाण चालवू नका. राजाने ऋषींच्या आज्ञेचा आदर करून आपले धनुष्य खाली ठेवले. तपोवनाचे अत्यंत शांत, सुंदर आणि पवित्र वातावरण पाहून राजा मोहित झाला. ऋषी कण्वांचे दर्शन घेण्यासाठी राजाने आपले राजेशाही पोशाख आणि शस्त्रे रथातच ठेवली आणि अत्यंत नम्रपणे सामान्य वेशामध्ये आश्रमात प्रवेश केला. त्याच वेळी ऋषी कण्व आश्रमात नव्हते. ते शकुंतलाच्या ग्रहांची शांती करण्याकरता सोमतीर्थावर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आश्रमाच्या आदरातिथ्याची जबाबदारी शकुंतलेवर होती. तिथेच राजाची आणि शकुंतला यांची पहिली भेट झाली. जेव्हा राजा दुष्यंत शकुंतलेला आश्रमात पाहतो आणि शकुंतलेला एक भ्रमर त्रास देत असतो, तेव्हा राजा हे वाक्य म्हणतो, स्वतःला हे वाक्य म्हणजे खाली दिले ते. तो स्वतः प्रकट करण्यापूर्वी आपल्या मनात विचार करतो. सखींना ऐकून म्हणतो, राजा दुष्यंत आपल्या प्रताप आणि शासनाचे महत्व सांगून म्हणतो की जेव्हा माझ्यासारखा धर्मपरायण राजा राज्य करत आहे, तेव्हा आश्रमातील या पवित्र कन्यांना त्रास देण्यात धाडस कोण करीत आहे. येथे राजा स्वतःला अशिष्ट आचरण करणाऱ्या भ्रमराच्या आणि परोक्षपणे शकुंतलेबद्दलच्या आपल्या आसक्तीच्या संदर्भात बोलत आहे. पण वास्तविक तो आपला रक्षक असल्याचा दावा करतो. आता इथून पुढे पाठ सुरू होतो. हा त्या शाकुंतलम मधल्या पहिल्या अंकामधील 23वा श्लोक आहे. पहिला वाचतो मी. राज्ञ उक्ती, राजा म्हणतो, राजा सत्वरम उपसृत्य कह पौरवे वसुमतीं शासती शासितरी दुर्विनीतानाम अयम आचरती अविनयम मुग्धासु तपस्वी कन्यासु. राजा सत्वरम अपसृत्य अवदत पौरवे राजानी वसुमतीं शासती. वसुमती म्हणजे पृथ्वी. दुर्विनीतानाम म्हणजे वाईट वागणाऱ्या लोकांना, शासितारी तो शासन करतो, सती कह मुग्धासु तपस्विना कन्यासु अविनयम आचरती. कोण ह्या अशा गोड मुग्ध तपस्वी कन्यांना त्रास देत आहे, तो विचारतोय. एक शब्दार्थ उपसृत्य म्हणजे जवळ येऊन. कह कोण? पौरव. पौरव राजा याच्या वेळी पूर्ववंशातला होता तो. वसुमती पूर्ववंश. शासती शासन करतो, शासितारी शिक्षा करतो. दुर्वृत्तितानाम दुर्विनीतानाम म्हणजे वाईट वागणूक. अयम म्हणजे हा, आचरती म्हणजे आचरण करतो, अविनयम म्हणजे अविनयम वागणारे, मुग्धासू म्हणजे गोड अशा तपस्वी कन्यांना कोण राहतो. सप्तमी. तसा पहिल्या श्लोकात तो राजा ते येतो, त्या दोघींना दोन मैत्रिणी त्यांना बघतो आणि तो म्हणतो की ह्या मुलींना त्रास देणारा कोण आहे या ठिकाणी, या परेशान. मग पुढे त्यांचं नाट्य निर्देश सर्व हा राजांना किंचित इव संभ्रांता. सगळेजणी बघतात राजाला आणि थोड्याशा गोंधळात पडतात. संभ्रांत म्हणजे गोंधळात. सर्व हा राजानं दृष्ट्वा किंचित इव संभ्रांत, भयभीत किंवा विचलित असा आपल्याला घेतलाय. म्हणजे त्या एकदम तो माणूस हा कोण आला आपल्या समोर, कोण असा एकदम अचानक कोण आला बाबा. तिघे जणी खेळत असतात, तिथे खेळता खेळता फुलं वेचतात आणि फुलं वेचताना एक भुंगा त्या शकुंतलेला त्रास द्यायला लागते, बहुतेक फिरतो. त्यामध्ये ते असतात, तर ते एकदम समोर तो येतो आणि तो असं म्हणतो की तुम्हाला कोण त्रास देत आहे. मग ती अनुसूया मैत्रीण जी ती म्हणते, अनुसूया वचनम, अनुसूया आर्य न किमपि अत्याहितम इयं नौ प्रिय सखी मधुकरेण अभिभूयमाना कातरीभूता. अभिभूयमाना ते माना आहे, प्रत्यय आपल्याला ते माना गेले पर्यंत. आर्य निश्चितच काही चुका नाही, न खलु किमपि अत्याहितम. ही आमची प्रिय सखी भ्रमराने पिडली जात असल्याने व्याकुळ झाली आहे. मधुकरे
अभिभूयमाना म्हणजे पीडणे. हम्म. कात्रीभूता म्हणजे व्याकुळ घाबरली आहे किंवा घाबरले. भयभीत झाले. इथपर्यंत ठीक आहे. वाचू का पुढे? हो हा. हो, मला तर काहीच वाटत नाही. आता राज्ञ उक्ती. राजा म्हणाला, शकुंतलाभिमुख भूत्वा. म्हणजे तिच्याकडे तोंड करून, कारण नाटक चाललंय ना. त्या शकुंतलेकडे बघून तोंड करून, अपि तपो वर्धते, म्हणजे अपि तपहा वर्धते, म्हणजे तुझं तप वाढत आहे का, किंवा तुला हा जास्तच काही त्रास देतोय का, असं त्याला विचारायचंय. पवनाच्या कार्यामध्ये सर्व कुशल आहे ना, कारण तो राजा आहे ना, त्याचं काम सगळ्यांचं रक्षण करणं आहे. त्यामुळे तो बघतोय की आता कोणाला त्रास होतोय का, तुझी तपस्या निर्विघ्नपणे पूर्ण होत आहे ना, असं तो तिला विचारतोय. हो, बरं, पुढे बाकीच्यांना ठीक आहे इथपर्यंत? शुभांगीताई. वांगीताई, लक्ष्मीताई. हो 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 हो, सोपं करून दाखवलं तुम्ही. सोपं आहे. शेवट सगळं मराठीतला. तुम्ही सोपं केलं ते. हो, पहिले तुम्हाला मेनी मेनी थँक्स आहेत की हे आम्हाला आता एवढं छान तुम्ही करून दिलेलं आहे व्यवस्थित सगळं. मी असं जॉईन केलं मी. हो ना, माझ्या हे करायला टेस्ट दिसत नाहीये ना. पेशन्स हवा एवढं सगळं करायला. हो, हा, नका आज दिवस. सकाळी मला आज सकाळी काहीच नव्हतं ना, मला आता संध्याकाळी काय दाखवाय, काय करायचं आपण. बसलो काही करत. व्हेरी मच. आता हे कोण फार होते छान. पुढचं? शकुंतला साध्वसात अवचना तिष्ठती. म्हणजे साध्वसात शब्दाचा अर्थ काय आहे? संकोचाने किंवा पंचमी आहे ना, संकोचाने. संकोचाने. हा, ती एकदम तसा परपुरुष बघून लाजून उभी राहिली आहे. शकुंतला संकोचाने बोलता न येता उभी आहे. काही न बोलता उभी आहे. हा, पुढे अनुसूया वचनम. अनुसूया म्हणते, इदानीम अतिथी विशेष लाभेन. म्हणजे हे आपल्याला विशिष्ट अतिथी आज मिळालेलं आहे अनपेक्षितपणे, असं तर आपण त्यांचा सत्कार करायला पाहिजे. म्हणून ती म्हणते, अरे शकुंतले, झोपडीत जा आणि फळ आणि मिळाल ते अर्ध्य म्हणजे पाणी घेऊन ये. पादोदक म्हणजे पाय धुण्यासाठी पाणी. ती सगळी त्या अतिथीची सत्काराची तयारी करतायत आता त्या. उत्तजम म्हणजे झोपडी का? उत्तजम. उटजम म्हणजे झोपडी. उटजम त्यांची कुटी आहे ना, ती आश्रम आहे ना, तो आश्रम. आश्रम. ऋषींचा आश्रम आहे ना, तेव्हा कुटी म्हटलं तरी चालेल. आणि हाला शकुंतले म्हणजे अगं शकुंतले, अरे शकुंतले असं. अरे हा, मारल्यासारखं. हा, आणि त्या ठिकाणी फळ मिसळलेले अर्घ्य म्हटलं त्यांनी. म्हणजे फळ मिश्रित पाणी असेल त्यावेळेला पद्धत काही. फल मिश्रम अर्घ्य घेऊन ये. म्हणजे इदम पादोदकम भविष्यती, ते पाद धुवायला कामाली. हा, पुढे आता कोणी वाचताय का दुसरं? दुसऱ्या कोणीतरी वाचा. शुभांगीताई घ्या. राज्ञः उक्तिः. दुसरा म्हण शुभांगीताई. दुसरा वाचा ना. वाचा, कोणी वाचा. राज्ञः उक्तिः. राजा, भवती नाम सुनृतयैव गिरा कृता अतिथ्यम. त्याचा अन्वय असा आहे की भवती नाम सुनृतया एव गिरा अतिथ्यम कृतम. म्हणजे असते. राजा म्हणाला, तुमच्या मधुर वाणीनेच आतिथ्य केले गेले आहे. तेव्हा तुम्हा लोकांच्या सत्य व प्रिय वाणीनेच माझे अतिथी सत्कार पूर्ण झाले आहेत. तुम्ही ज्या मधुर, सत्य आणि प्रेमपूर्ण गोष्टी बोललात त्या माझ्यासाठी मोठा आदर सत्कार आहे. मला दुसऱ्या कोणत्याही भौतिक आतिथ्याची गरज नाही. बापरे, बराच अर्थ आहे त्या श्लोकात. हे नंतर वाढवलेलं आहे. मूळ अर्थ एवढाच आहे, तुमच्या मधुर वाणीने आहे. सुनृतयाचा एवढंच आहे.
भवती नाम हा, हे हा. षष्ठी तुमच्या. हो हा नंतर हो नेशी तृणुतया मधुर नृतया हा सुनृताय ते जेव्हा तृतीय एकवचन तृतीया विभक्ती. स्त्रीलिंगी येस करण असं आहे का त्याचं क्रियापदाचा मधुरवाणीने. हा सुनृता एवं म्हणजे माहिती काय? आहे का हा सुनृता म्हणजे काय? सुवृता म्हणजे मधुरवाणीने. गोड बोलणे, अच्छा, मधुर वाणी. हो, ओके ओके. आणि गिरा गिरा म्हणजे पुन्हा बोलणे वाणीने. गीर कृतम वाणी. आदित्य याने आदित्य केले हा. गेलेले आहे. हा. हे दंत अबुधाबी कृतम आतिथ्य म्हणजे तुमच्या आताच्या ह्या बोलण्यामुळे गोडवाणीमुळे आतिथ्य केले गेले आहे. म्हणजे मला आता Already त्याची झालं. काही गरज नाही. यांनी सांगितलं पाणी वगैरे घेऊन या, त्याची काही गरज नाही. माझा मोठा आदर सत्कार झालाय असं त्या हा राजाला हा सुचवायचं राजा आहे. म्हणतो. हा येस. आता प्रियम दुसरी वदा. मैत्रीण जी आहे, दुसरी मैत्रीण प्रियम प्रियम. वदाती म्हणते. हा प्रियं वदायाः उक्ति हम्म. प्रियं वदः तेन हि ऐक. अस्यां प्रच्छाय शीतलायां सप्तपर्णवेदिकायां मुहूर्तम् उपविश्य परिश्रम विनोदं करोतु आर्यः. प्रियं वदा आह तेन हि अस्यां प्रच्छाय शीतलायां सप्तपर्णवेदिकायां मुहूर्तम् उपविश्य आर्यः परिश्रम विनोदं करोतु. प्रियमदान म्हणून या सप्तपर्णाच्या वृक्षांच्या वेदिकेवर जी छायेने शीतल आहे तिथे क्षणभर बसून आर्य परिश्रमाचा विश्रम करत. तर ते तेन हम्म. हा प्रच्छाय शीतलायाम. तृतीय हा. एकवचन नपुसकलिंगी करण अर्थ अव्यय म्हणून हम्म. त्यामुळे. हा. नंतर ही ही म्हणजे अव्यय खरोखर. निश्चय खरोखर. अस्याम इदम हम्म. सप्तमी हम्म. अधिकरण या प्रच्छाय शीतलायाम प्रच्छाय अधिक शीतलाया शीतल समास सप्तमी एकवचन विशेषण छायेने शीतल छायेने अशा. शीतल अशा छायेने. हम्म. नंतर सप्तपर्ण वेदिकायाम सप्तपर्ण अधिक वेदिका समास हे पण तसंच आहे. सप्तमी एकवचन स्त्रीलिंगी एकवचनी अधिकरण सप्तपर्ण वृक्षाच्या वेदिकेवर. मुहूर्तम मुहूर्त प्राक आहे. प्रातिभ शब्द येतो, अच्छा त्याचं काही हे नाही द्वितीय म्हणजे एकवचन. धातू नाही येतो. हा हा क्रियाविशेषण. क्षणभर. प्रतिपादिक हा, प्रातिपादिक. अच्छा. उपविश्य उप अधिक विश्य प्रवेशे लप. अव्यय. अव्यय पूर्वक्रिया बसून. बसून. परिश्रम विनोदम परिश्रम अधिक विनोद समास द्वितीय एकवचन. कर्म परिश्रम विनोद विश्राम. हम्म. करोतु कृ लोट करो. प्रथम पुरुष एकवचन प्रथम पुरुष क्रियापद पर परस्मैपदी. करू दे. नंतर आर्य संबोधन. हा. प्रथमा एकवचन करता आर्य. त्याने करायचं हे म्हणून तो वेदिका करता. म्हणजे कळलं ना? असं झाडाला हो. पार बांधलेला हा असतो, पार असतो. हम्म. त्याला हो. पण म्हणतात वेदिका किंवा बसायची जागा म्हणजे असं ते. हा. जागा. मला वाटतं वेदिका आपल्याला शब्द त्या ह्याच्यात गेलाय कुठेतरी. मागे एकदा घराच्या ह्याच्यात गेला होता ते. हा अर्थामध्ये सप्त काय दिलं उद्देश? सप्तपर्ण म्हणजे ते तो अर्थाचा कॉलम फक्त दिसत नाहीये. हा ते याच्यामुळे झाकला जातो तो. हा झाकला जातो. सप्तपर्ण वृक्षाच्या वेदिकेवर. 7 पानांचा म्हणजे वृक्ष. ते सप्तपर्ण नावाचा सप्तपर्ण वृक्ष वृक्ष. येतो. नाव हा. असेल त्याच्या ते. वेदिकेवर. त्याच्या खाली त्यावेळेस पार बांधलेला किंवा असे त्याच्या खाली जी जागा आहे बसायची. हम्म. तुम्हाला अजून काही विचारत होतं का शुभांगीताई? नाही काहीतरी वेगळं यांना नाही जाणे कारण नाही क्लिअर लिहिलंय तुम्ही की काही विचारायला नकोच आहे. येस, खरंय. खूपच मेहनत केली. खरंच म्हणजे कौतुकच आहे तुमचं, कौतुकच आहे. हा जास्त व्हायला देतो. हे खरं आहे ते सांगताय. हा आता पुढे हे येते. सगळं खूप easy सोपं झालंय झालं ना, आम्हाला. समजायला Easy सोपं झालंय झालं. एकदम.
हो ना. आता ह्यांचा चौघांचा संवाद आहे. राजा अनुसूया प्रियंवदान शकुंतला. शकुंतला. कोण रे? लक्ष्मीताई तुम्ही राहिले आता. राजा हो. यूयं यनेन कर्मणा परिश्रान्तः संधि विच्छेद यूयम् अधिक अनेन अन्वय राजा अवदत् यूयम् अपि अनेन कर्मणा परिश्रान्तः हस्त किंवा संती. असती पाहिजे तर. मराठी अर्थ असती आहे ना. असती. असती. सिंग्युलर आहे ना. वाचा वाचा. ओके. तुम्ही या कामाने आता थकले. म्हणता मराठी अर्थ. तुम्ही या कामाने थकलेला आहात. हम्म. यूयं सर्वाणां प्रत्यक्षं बहुवचन पुरुष क्रियापद आणि तुम्ही आहे ना मग. एकदम सोपं आहे. फार सोपं वाटते. फक्त हे एवढं सगळं कसं काय? संधी सोडवणं हेच नाही. काय असंच काहीतरी करतो मी. की त्याला काही ठरवून करत नाही काही. यूयं प्लस नाही, अति कारण आणि अनेन. चुकू पण शकते. ठीक आहे. अनेन इदम तृतीय विभक्ती नपुंसकलिंग वचन आणि म्हणजे या. आणि ओके कर्माने किंवा कृत्याने कर्मणा कामाने. कृदंत आहे. म्हणजे तुम्ही जे फुलं तोडले हा. वगैरे काम केलं, एवढं असं बागेत झाडाला पाणी दिलं, तुम्ही पण थकला असाल आता. असं तो राजा म्हणतो. हा ओके. हा येथे अस्ति किंवा संती गर्भित आहे. गर्भित आहे म्हणजे नॉट देअर. नो. हा, इट इज नॉट देअर. हा. गृहीत धरलेला इथे. इट इज अंडरस्टूड. गृहीत धरलाय. हा, गृहीत धरलाय. ओके. किंवा अध्यारोप आपण म्हणतो. हा, अध्यारोप. हा तुमचा अध्याय होता. ओके. आता अनसूया काय म्हणते? हला शकुंतले उचितम नह पर्युपासनम मतिथीनाम अत्र परिभाषणम अतिथीनाम. हा. संधी सोडवून वाच. हा, याचं हे ठरवून अत्र गेलं. उपविशामः. हा, अत्र उपविशामः. इथे बसू. अत्र उपविशामः. अत्र संधी सोडवूनच वाचूया म्हणजे. हा हा. अत्र उपविशामः. मराठीमध्ये अनसूया म्हणाली, शकुंतला हया शकुंतले अस्माकं अतिथीनां पर्युपासनम उचितम अस्ति. अतिथीची सेवा, पर्युपासन म्हणजे सेवा करणे. आपलं कर्तव्यच आहे, आपल्याकरता योग्य आहे. योग्य असते. अत्र उपविशामः. आपण इथे बसू. बरोबर. या त्याच्यामध्ये हला म्हणजे अरे असं म्हणतात. म्हणजे शकुंतले, ए शकुंतले, अरे शकुंतले. उचितम योग्य. संबोधन. नह म्हणजे काय? आम्हाला, आमचे. अस्माची चतुर्थी आहे. अस्मान्नहा म्हणतो ना. चतुर्थी किंवा षष्टी. मला थोडं कन्फ्युज झालं. चतुर्थी घ्यायची, षष्टी घ्यायचं, दोन्ही लिहिलं. नाही, दोन्ही म्हणजे दोन्हीकडे नहा येतं. हा, दोन्हीकडे येतं. अस्मभ्य अस्मभ्यन्नः. पर्युपासनम. परि उस उपासनम. परि उप आसनम. सेवा करणे. परि उपासनम. अतिथीनाम. आसन देणे. अतिथीचे अत्र येथे उपविशामः बसू. तो इथे बसा म्हणतो, तो म्हणतो बसू आपण. चला, आपली त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. बसू आहे. त्याचा प्रेमातच पडलाय ना आमच्या. हा, आता ते शकुंतला आत्मस्थम किं नु खल्विमं प्रेक्ष्य तपोवन विरोधिनो विकारस्य गमनीयास्मि संवृता. त्याच्यामध्ये इमं प्रेक्ष्य आणि गमनीयास्मि. तपोवन विरोधीनं म्हणजे तपोवनाचे जे नियम असतील त्याच्या विरुद्ध. अन्वय देतं शकुंतला आत्मगतम म्हणजे ती स्वतःशी म्हणते. स्वगत.
स्वगत हा स्वागत. किं न खलु इमं प्रेक्ष्य तपोवन विरोधिनः विकारस्य गमनीया अस्मि संवृता. किं नु खलु काय खरोखर इमं प्रेक्ष्य याला पाहून तपोनिधी विरोधिनः तपोवनाला विरोधी अशा विकारस्य विकाराची गमनीया प्राप्त करण्याजोगी अस्मी समृता मी झाली आहे काय. त्याचे जे नियम असतील ते म्हणजे तिला ते हा. नियम तोडावेसे वाटतायत, तर असं वाटतायत कसं होत तिला. आहे माझं. अशी मी झाले आहे काय की नियम तोडून मी याच्या सॉफ्ट फिलिंग झाल्या आहेत का. किम तिला तिचंच हे वाटतंय की हा हा किम नु म्हणजे आश्चर्य म्हणजे हा हा खलू खरोखर निश्चय खलूतच म्हणू. इमम म्हणजे याला पाहून तपोवनाला विरोधी असणाऱ्या तपोवन विरोधी प्रेक्ष म्हणजे पाहून विकारस्य विकारस्य संबंध विकाराची गमनीया गम म्हणजे जाण्याचं कर्मणी प्राप्त करण्याजोगी गमन ही ती भाषा जी आहे ना थोडीशी वेगळी त्याच्यात वेगळंच वाटतं. म्हणजे प्रेम कामभावाची पात्र बनली आहे काय असं काहीतरी वेगळं. अस्मी समृता समवृत्त याचा अर्थ येतो इथे प्रथमामध्ये झालेली म्हणजे प्राप्त करण्याजोगी म्हणजे विकाराची प्राप्त करण्याजोगी याचं कसं भाषांतर हे वाक्य कसं आजच्या मराठीला योग्य वाटते काय खरोखर याला आजच्या मराठीला ते योग्य वाटत नाही, पण तो तिच्या मनातला विचार आहे ना. हा 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 हे बरोबर आहे. हा त्यामुळे ते असं होत आहे, ती मनानेच अशी डिस्टर्ब झाली की अरे असं कसं झालंय. हा हे मला काय होत आहे. हा हे मला काय होत आहे. कुछ कुछ होत आहे. राजा सर्वाविलोक्य म्हणजे सगळ्यांना बघून सगळ्यांना बघून सर्वाविलोक्य अहो समवयो रूप रमणीय भवतीनां सौधार्यम सौहार्दम सौहार्दम. हा सम म्हणजे ते समवयोः अधिक रूप रमणीयम रूपरमणीय म्हणजे समान वय असलेल्या आणि रूपरमणीय म्हणजे रूपाने रमणीय सुंदर ना. राजा सर्वांना बघून म्हणतो, सर्वांकडे बघून म्हणतो अहो अरे बापरे म्हणजे की अहो समान वयाच्या तुमची रूपे रमणीय आहेत, तसेच तुमचे सौंदर्य सुंदर आहे. जे काय पोलाइटली सौहार्दम हा सौहार्दम सौदार ते असं होत आहे. सौहार्दम सुंदर आली का अश्विनी. अश्विनी आली. तो पण त्याच्यात मोहित झालाय, तो त्या सगळ्यांच्या रूपाला बघून. ह्याच्यात पण विशेष काही नाही. सौहार्दम हा सौहार्द हा शब्द आहे. सौहार्द हा वाच अश्विनी. प्रियवंदा जनांतिकम अनुसूये कौनु खल्वेश चतुरगंभीरा कृतिर्मधुरम प्रियमालकम प्रभाववानिव लक्ष्यते संधी विच्छेद चतुर गंभीर आकृती मधुरम प्रियम आत्मपन सॉरी आलपन सॉरी आलपन प्रियम आलपन प्रभाववान इव लक्ष्यते इव लक्ष्यते. प्रभावाने सारखी इव म्हणजे सारखी खाली कुठे हे अनुसूये कोनु खलु एष चतुर गंभीराकृती
मधुरम प्रियम. मधुरम प्रियम अलपन प्रभाववान इव लक्ष्यते. हे अनुसूये, कोण हा? कोण म्हणते हे? नाही, हे प्रिय प्रियम बाजूला हा, होऊन मैत्रीण. हे ना, हे पण आहे ना, मैत्रीण ना. जनांतिकम हा प्रियमदा मैत्रीण हा असते, तर ती मैत्रीण हा अनुसूयाला तेच म्हणते नाही. ती बाजूला हा होऊन आता हे तिघी अनुसूये. तिघी जणी एकत्र आहेत ना त्या, मग तिला हा बाजूला घेऊन करेक्ट विचारते ती, हा तिला बाजूला घेते विचारते जनांतिकम हा अनुसूया हा कोण आहे? हे अनुसूये कोण हा? चतुर गांभीर्यपूर्ण आकार स्वरूप असलेला, मधुर प्रिय बोलणारा, प्रभावशाली म्हणून दिसतो आहे. हम्म. अच्छा. हं. आलं पण म्हणजे काय? त्याला त्याला ऐकायला जाऊ नये म्हणून ते बाजूला घेऊन बाजूला, असं हा बाजूला नाटकात कानामध्ये बोलायचं ना. हा. फुसफुस करतात हा की नाही. हा 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 आलं पण, हा आलं हा पण हा म्हणजे बोलत असलेला, हा हम्म. हा. प्रभाव आणि प्रभावी इव लक्षते. हा, लक्ष तेच. म्हणजे तेच. दिसतो. दिसतो आहे अशा पद्धतीने लक्षात येईल. प्रियम सगळे मधुर अर्थ बरोबर काढलेत तुम्ही. चतुर हे- गंभीर कृती. हा हम्म. हा कोण आहे? भविष्य पण आहे ना लक्षात येईल. लक्ष ते कर्मणी लटलकारच आहे ना, हम्म. मनेपदी आहे. आत्मनेपदी आहे का? आत्मनेपदी. ते हो. आलंय ना लक्षात येईल. हा. आत्मनेपदी, आत्मनेपदी. पण ते क्ष आलं, क्षला य कृष्ण तर मग ते ओळख आहे. हा मनेपदी मध्ये तसं होतं. करेक्ट. हम्म. मला पण म्हणजे काय, एक मिनिट काय लिहिले बोलत असलेले. हा बोलत असते. बोलत असलेला. हा 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 इतका मधुर बोलणारा, हम्म. प्रियम आला पण प्रभाववान इव लक्षते. Yes, काय त्याची एकदम छाप पडली. हा हा ओके. मग अनुसूये म्हणते, अनसूया सखी ममाप्यस्ति कौतूहलम पृच्छामि तुभ्यं. हा अपि चला हा. मम मला अपि मला अस्ति. पण मम अपि अस्ति, मलाही आहे कौतूहलम, हा, कुतूहल आहे. पृच्छामि विचारते हा. त्याला, कोण आहे सोपं बाबा? आहे वाक्य. मलाही कुतूहल आहे, आता त्याला विचारते. अनुसूया प्रकाशम मोठ्याने म्हणते ती. आता हे चालली दोघींची, आता मोठ्याने म्हणते. हा, प्रकाशन म्हणजे मोठ्यांदी. हा, हा. हा. सगळं संपलं आर्यस्य त्याच्यातलं बोलणं. मधुरालाप जनितो वित्रंभो माम मंत्रयते, कथम आर्येण राजर्षि वंशो अलंक्रियते. कथमो हा. विरह पर्युत्सुक जनः कृतो देशः किं निमित्तं वा सुकुमाररूपी तपोवन गमन परिश्रमस्यात्मा पद. तपोवन गमन परिश्रमस्यात्मा. हा हा आता बरेच संधी बरेच आहेत. हो, संधी भरपूर आहेत आणि काही काही तर पदार्थ कमी. आता मधुर आलाप जनित, मधुर आलाप जनित. हा. त्याचे अर्थ घ्यायचा तर आर्यस्य, आर्याचे तुमचे, डायरेक्ट त्याला तू म्हणण्याऐवजी त्याने आर्य म्हटलं. मधुर मधुर भाषणाने निर्माण केलेला. वित्रंभ म्हणजे विश्वास. मला मंत्र येते, प्रेरणा देतो. कोणता? आर्येन, आर्याने. राजर्षी वंश अलंक्रियते. कोणत्या राजर्षी, म्हणजे कुठून तुम्ही, कोणत्या राजवंशात तुम्ही आहात. विरुह, हे वाक्य फार मजेशीर आहे. विरह पर्युत्सुक जनः, म्हणजे कोणते लोक विरहाने उत्सुक झालेले आहेत. देश किम निमित्तम वा सुकुमार, किंवा तुम्ही एकदम असे सुकुमार असे. तपोवन गमन शरणी परिश्रमस्य, या तपोवनामध्ये व्यक्त करून तुम्ही आलात तुमच्या पायानी. उपनिता म्हणजे प्राप्त. आता हे वाक्य म्हणून बरोबर, तर उपनिताचा अर्थ प्राप्ती डिक्शनरी मिळतो. काय प्राप्त केलं याच्यात?
आता मराठीमध्ये अर्थ काय आला की आर्यांच्या मधुर भाषणाने निर्माण झालेला विश्वास मला प्रेरित करतो. म्हणजे असं डायरेक्टली बोलत नाही ते, थोडं आधाराने बोलवतो. हे सांगा, आर्याने कोणता राजर्षी वंश शोभविला आहे, किंवा विरहान उत्सुक जन कोणता देश केला गेला. हे तिला म्हणायचं की तुम्ही तुमचा वंश कोणता हे ठीक आहे, पण तुम्ही इथं आल्यामुळे कोणत्या देशात लोक विरही झालेले आहेत, असा एक त्याचा अर्थ घेतला. म्हणजे त्या येण्याने विरहामध्ये कोणता देश व्याकुळ किंवा दुःखी लोकांनी भरून गेला आहे, किंवा कोणत्या अतिशय सुकुमार असूनही तपोवनात गमन करण्याच्या परिश्रमाला आपला आत्मा किंवा शरीर पद प्राप्त केले. हे कसा आला म्हणजे ती सरकॅस्टिकली विचारतीये की तुम्हाला सरकॅस्टिकली नाही, असं नाही. ते काय म्हणतात त्याला, साधारणच बोलते ती. उपर हा उपरोक्त नाही बरं म्हणत. आहे. विचारतीये ना. चेष्टा करण्याच्या उद्देशाने असतं जरा. हा, चेष्टा करण्याच्या ह्यानी की असं काय झालं की तुम्ही तिकडनं इकडं. हा, तसं असेल चेष्टा करणं. किंवा तुम्ही कोणत्या राजाच्या वंशावर शोभा केला, कोणाची शोभा वाढवली हा. तुम्ही, की तुम्ही इथे आल्याच्या विरहामध्ये कोणता देश दुःखी झालेला आहे. हा. अलंक्रिय ते अलंकारित केलेले महा. तर सरळ विचारायचं नाही, असं उलट करून विचारायचं. हा हा. हा, प्रेम चेष्टा असं करतात. हा. आता हे शकुंतलेचं वेगळंच आहे, हे वाचा कोणीतरी. हा. हा, वाचा. शुभांगी विध्वंस वाचा. मी वाचू. हा वाचा. शकुंतला आत्मगतम हा. हृदय मोत्ताम्य एषा त्वया चिंतित मनसूया मंत्रयते. संधी विच्छेद. मोत्ताम्य मा अधिक उत्ताम्य उ आ म्हणजे व्याकुळ होणे. ओके, उ अधिक आ ओ झालं. मा होता आंबे, मा कुठे गेलं इथलं. तो तम आकुल होणे. आकुल होणे म्हणजे व्याकुळ होणे का? हा, आकुल म्हणजे डोळे भरून येत नाही का ते, आकुल हा, डोळे हा, हा. कुठतर ते. हा हा हा, ओके. मा कुठे गेलं, मा याच्यातला आहे. मा उत्ताम्य ऍक्च्युअली हा आहे. मोत्ताम्यचं असं मा उत्ताम्य आहे. हा, उत्ताम्य म्हणजे वाकुळ होणे. हा, उत्तम 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 आकुळ होणे. ओके. हा, म्हणजे काय? आकुल म्हणजे काय? व्याकुळ होऊ नको. हृदया तू व्याकुळ होऊ नकोस. आकुल म्हणजे काय? आकुल म्हणजे असं ते, आकुल तो तिला आवडलेला आहे आणि ती आता मला कधी भेटेल, मला केव्हा बोलायला मिळेल, डिस्टर्ब झाली. मनामध्ये आहे. पण ती नंतर पुन्हा काय म्हणते, एषा त्वया हा हा चिंतित अनुसूया मंत्र येते. तुझ्या मनात जे आहे तेच ती बोलते ना अनुसूया. थोडं थांब, हृदयाला सांगते ती. हृदया तू व्याकुळ होऊ नकोस, थांब ती थोडं. मनाशीच म्हणते. हा, आपल्या ओके, मनात हा. म्हणते, आत्मगतम येते. हा, हा, आत्मगतम आहे ना ते. मनाशीच म्हणते. हृदयाला म्हणते मा उत्ताम्य एषा त्वया चिंतित अनुसूया मंत्र येते. जो विचार तू करतोयस ना, तीच अनुसूया तिकडे त्याला विचारतीये, प्रिय मंदिरात सांगते ती. त्यामुळे तू व्याकुळ नको, थांब थोडं जरा. हे हृदया तू व्याकुळ होऊ नको, तुझ्याने चिंतित विचार केलेली अनुसूया प्रश्न विचारित आहे दुष्यंताबद्दल. त्याचीच माहिती काढते ती. थांब थोडं जरा. आता हे राजाचं पुन्हा वेगळं कथा आहे. आता हा, राजाच्या मनात काय चाललंय ते. राजा आत्मगतम कथम स्वगत विदायम परत. आत्मानं निवेदयामी कथम आत्मापहारं करोमि भवतु एवं तावदेनां वक्षे. आता मी काय करू आता, कथम त्यालाही असंच झालंय की माझी ओळख कशी सांगू. मी माझी ओळख कशी सांगू. हा, राजा आत्मगतम कथम इदानीम आत्मानं निवेदयामी. मी माझ्याबद्दल काय सांगू. कथम आत्मापहरं करोमि, का लपून ठेवू का माझं सगळं नाव वगैरे. हा, आत्मा अपहरम हो तू एवं तावत एनाम लक्ष्ये. आता मी ठीक आहे असंच सांगतो. म्हणजे काय सांगतो मला, असं तो मनाशी विचार करतोय. आता मी माझी ओळख कशी सांगू, किंवा स्वतःचा अपहार म्हणजे लपून ठेवू का